अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी तिसगाव गटात आता जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागलेत। भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे माजी अध्यक्ष विजयकुमार कोरडे यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे। पक्षाने माझ्यावर वारंवार अन्याय केला असून आता माझ्या कन्येला म्हणजेच डॉक्टर साक्षी कोरडे यांना उमेदवारी देऊन न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केली आहे। मिरी जिल्हा परिषद गट हा नेहमीच वैचारिक आणि सुशिक्षित उमेदवारांना पसंती देणारा गट राहिलाय। याच गटातून मागील निवडणुकीत विजयकुमार कोरडे यांनी शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन पूर्ण तयारी केली होती। मात्र पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचा मान राखून त्यांनी माघार घेतली होती। आता पुन्हा एकदा हा गट चर्चेत आलाय। कोरडे पाटील यांनी मिरी येथे पत्रकारांचा सन्मान करतानाच आपली राजकीय इच्छा जाहीर केली। सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या कोरडे कुटुंबाने आता डॉक्टर साक्षी कोरडे यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिलेत। डॉक्टर साक्षी कोरडे यांनी देखील आपले विजन स्पष्ट करताना सांगितले की जर पक्षाने संधी दिली तर या दुष्काळी भागाच्या विकासाचे मॉडेल तयार करून 5 वर्षात कायापालट करण्याचा आमचा मानस आहे। यावेळी राजूमामा तागड, शुभम मोटे यांच्यासह मिरी परिसरातील अनेक कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता भाजप पक्षश्रेष्ठी या एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या मागणीची दखल घेणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। दरवर्षी 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं। त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं पत्रकार दिनाची परंपरा चालू झालेली आहे। त्यामुळं आज आम्ही पत्रकार दिनाचं औचित्य साधून पश्चिम भागातील या दुष्काळी परिसरामध्ये 39 गावातील सर्व पत्रकार बांधव यांचा सन्मान करण्यासाठी मिरी येथे राजयोग मंगल कार्यालयामध्ये त्यांचा सन्मान करण्यासाठी आमंत्रित केलं होतं। सर्व पत्रकार बांधव या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपल्या राजयोग परिवाराच्या वतीनं त्यांचा विशेष आभार मानतो आणि त्यांचं स्वागत तर केलेलंच आहे। खरं तर हा दुष्काळी भागामध्ये अनेक समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न केले आहे। सामाजिक कार्याच्या माध्यमातून असेल, मी गेल्या 2009 पासून भारतीय जनता पक्षाचा एकनिष्ठ निष्ठावान असा कार्यकर्ता असून प्रत्येक निवडणुकीमध्ये धडाडीने या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा निवडून येण्यासाठी पराकाष्ठा केलेली आहे। या निष्ठेचं फळ म्हणून माझ्यावर जो सातत्याने अन्याय झालेला आहे, तो अन्याय या भविष्यामध्ये सर्वांनी दूर करून मला न्याय देण्याची भूमिका घ्यावी। माझी मुलगी उच्च शिक्षित डॉक्टर साक्षी हिला येणाऱ्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची उमेदवारी द्यावी अशी मी वरिष्ठांकडे मागणी करतो। प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर।